तारिणी कुठे राहिली? तारिणी, ए तारिणी! कशाला हाका मारतेस तिला? अहो असं कधी होत नाही वहिनी. एरवी एका हाकेला इथे उभी असते. आज काय झालं? घटस्फोटाचे पेपर तयार करणाऱ्या मुलीला कसलं आलंय वटपौर्णिमेचं कौतुक आणि काय? तारिणी! आले 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 काकू, सॉरी जरा उशीरच झाला. वाव, लवकर कळलं. तुझ्याकडे बघून उशीर का झाला ते कळतंय, पण एवढा उशीर? अहो काकू, तू केदार पण ना. पहिली वटपौर्णिमा, नवऱ्याचं प्रेम. नाही नाही, तसं काही नाहीये. तसं काही नाही, असं काही नाही, काही करू नकोस. हा काय केलं? म्हणजे पदर लावायला मदत केली का गजरा मारायला मदत? काकू अहो असं काही नाही. चिटचाट करून झाला असेल तर तिला तिची तयारी करायला सांगशील मम्मा? काय काय लागतं माहितीये का पूजेला? आय नो, मी काल रात्रीच ट्युटोरियलचे व्हिडिओ पाहिलेत. पूजा वडाची, सेवा नवऱ्याची. व्हॉट? ब्लॉग होता. अगं पण ब्लॉग थोडासा चुकलाय निशी. मी तुला मदत करते, थांब. आणि तू काळे मणी नाही ठेवले? ठेवणारच होते मी. आय नो. ओके, सगळीकडे शहाणपणा करायची गरज नाही. वहिनी, मानलं पाहिजे. हा तारिणी, तुझी पहिलीच वटपौर्णिमा ना? हो, हे सगळे आपले संस्कार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रक्तात असतात ना. मी लहान असताना आई जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करायची ना, त्यावेळेस मी तिच्या शेजारीच बसून असायचे. हा पाण्याचा गडू मी सुद्धा हातात घेऊन तिच्यासोबत वडाची पूजा करायला जायचे. आणि मी बघत बसायचे सगळं, ती नक्की काय काय करते ते. त्याच्यामुळे मला सगळं माहितीये. आणि आता तुझेही दिवस आले वड पूजायचे. आमची इरा आलीये बरं का तयार होऊन पूजेसाठी. अरे वा. इरा, सगळे किती छान दिसतायत ना. आता सगळे पूजा करणार आहेत. ते बघ, काकी, पद्मिनी काकू आणि मामी तर बघ किती छान दिसतेय. तारिणी, तू खरंच खूप गोड दिसतेस. थँक्यू. यू वेलकम. आमचं कुणाला कौतुकच नाहीये. निशिता, तू सुद्धा मामीच आहेस ना? तू सुद्धा खूप छान दिसतेस. आज जर युवराजने तुला बघितलं तर तू पुन्हा प्रेमात पडेल तुझ्या. आय नो. थँक्यू. खरंच खूप सुंदर दिसतेय निशी. पण ज्याच्यासाठी तू प्रार्थना करतेस ना निशी, तो याच जन्मात काय, कुठल्याच जन्मात कोणाच्याच नशिबी येऊ नये. हा, मी नाही बाळा, मम्मा मंगळसूत्र नाही घालणार आणि पूजा पण नाही करणार. इरा, प्लीज बाळा. काय म्हणते इरा? अगं मम्मा, इरा कौशिकीला सांगतेय की सगळ्यांसारखं मंगळसूत्र घाल आणि पूजा करायला ये. इरा बाळा, तुझी आई नाही येणार पूजा करायला. तिला ना तुझे बाबा नकोयत. एकाच जन्मात तिला नकोसे झाले, मग तू काय येशील 7 जन्म 7 मागायला? ईशा, आज चांगला दिवस आहे ना ईशा? मग आजच्या दिवशी घरात वाद नको प्लीज. आणि आपल्या घरात ज्याला त्याला ज्याची त्याची स्पेस मिळायलाच हवी. हा संपूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुला विचारलंय कोणी? नाही, मला नाहीच सांगितलंय बोलायला. पण जेव्हा कौशिकी ताई आपल्या घरातल्या इतर माणसांबद्दल बोलतात त्यावेळेस आपल्याला नाही आवडत. मग आपण सुद्धा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असं काहीतरी नाही बोलायला पाहिजे. आणि त्या जेव्हा विचारपूस करतात त्या किमान आपल्या काळजीपोटी विचारपूस करतात. हे तू आहेस कोण ग चूक आणि बरोबर ठरवणारी? मोठी सून. हो ना काकू? आता मी या घरची मोठी सून आहे आणि ह्याची जबाबदारी मला जर काकूंनी दिली आहे
तर ह्या घरात शांतता राहिली पाहिजे याची काळजी पण मीच घ्यायला हवी ना. तू मला शिकवू नकोस हा? तारिणी इट्स ओके. इराची काळजी मी घेईन. तुमची पहिली वटपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे तुमची पूजा छान होऊ देत. ताई, तुम्ही नका फार विचार करू. तुम्ही हे नातं जेव्हा मनापासून स्वीकाराल ना, त्यावेळेस तुम्ही ही पूजा करा. आणि तो दिवस कधीही येणार नाही. फातिमा, 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 हाच तो पोरगा. शुअर? अरे 100% फातिमा. तिथं लोकेशन ट्रॅक केलंय आपण. हे इकडे. हे इकडे. थांब 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 थांब. हॅलो नमा, हाय बडी. तू मला चुकून फोन लावलायस का? नाही हो जिजू. बापरे, चक्क मेहुणीचा फोन. अहो काय ना, माझी बहीण फोन उचलत नाहीये. काय आहे कुठे ती? काय सांगू नमा, तुझ्या बहिणीने मला सुद्धा एकटं पाडलंय. म्हणजे अरे माझ्यासाठी वेळच नाही तिच्याकडे. मस्त. अगदीच तुम्ही आजीचा जावई शोधतोय सा नॉटंकी. बाय द वे, आहे कुठे ताई? अगं वडाची पूजा करायला जायचंय ना, तर ती वणाची तयारी करते.